नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला विलंब न करता आपण पहिला प्रश्न घेणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होतं? बघा, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होतं? तर ते होतं मित्रांनो स्वादुपिंड यातून। तर त्याचं उत्तर काय आहे? स्वादुपिंड हे बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही म्हणून विचारलेलं आहे। तर बघा काय विचारलेलं आहे, महाराष्ट्रात कोणतं व्याघ्र अभयारण्य नाही म्हणून विचारले आहे। तर महाराष्ट्रात असणारे बघा, पेंच नागपूरमध्ये आहे, मेळघाट अमरावतीमध्ये आहे, ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, तर रणथंबोर हे त्याचं उत्तर बरोबर आहे। तर काय उत्तर आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे रणथंबोर हे महाराष्ट्रातील नाही मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा काय विचारलेलं आहे, हेमलकसा हे स्थळ प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो। 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात आहे। नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून एक ओळख असणारा जिल्हा आहे तो, तिथे काय आहे? हेमलकसा हे ठिकाण आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात असणार आहे। ते कोणत्या? तर अहमदनगर या जिल्ह्यात आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर बघा मित्रांनो, CID आपण त्याला म्हणू, किंवा पुणे येथे ती गुप्त वार्ता प्रबोधिनी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? बघा, इंद्रावती ही नदी महाराष्ट्रासोबत दुसऱ्या कोणत्या राज्यात सोबत असणार आहे? तर बघा, आपल्या शेजारील राज्य कोणती कोणती आहेत बघा मित्रांनो, तर ह्यात सर्व राज्य आपल्या शेजारचीच आहेत। पण याच्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो, लॉजिक एक लावताना आपण बघा, सर्वात वरतून सर्व नदी येतात, तर आपल्या वरती कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश। न कन्फ्यूज होता साईडून पण आपल्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या साईडून जास्त नद्या आहेत। तर इथं उत्तर काय आहे मित्रांनो, त्या साईडला आपल्या छत्तीसगड राज्य लागून आहे। तर उत्तर काय आहे या प्रश्नाचं? छत्तीसगड या राज्यातून कोणती इंद्रावती नदी सुद्धा वाहते आणि महाराष्ट्राच्या त्याच्यासोबत राज्य सीमेसोबत। तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7 नंबरचा, महाराष्ट्र पोलीसचे कोणते दल नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यास, बघा नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचे कोणतं आहे ते? तर ते आहे मित्रांनो 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर मित्रांनो 3 नंबरचं C60 हे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केलेलं आहे, ते गडचिरोली इथे आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 8 नंबरचा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात? तर त्या जोडशब्दाला काय म्हणतात? तर मित्रांनो 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सामासिक शब्द असं म्हणतात। तर काय म्हणतात? सामासिक शब्द आहे। मराठी इथे घेतलेला आहे मित्रांनो मी प्रश्न। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? तर खालीलपैकी सामान्य नाम, राम हा विशेष नाम आहे, गंगा हे विशेष नाम आहे, भारत हे विशेष नाम आहे। तर उत्तर काय आहे? मुलगा हे सामान्य नाम आहे। नदी, मुलगा, मुली किंवा मुली, नद्या, गाव इत्यादी हे सामान्य नामामध्ये येतात मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। तर बघा, इथे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? कडू, सुंदर, हुशार हे काय दर्शवतं? तर मित्रांनो, तर त्याचं एक गुण दर्शवतं आहे मित्रांनो। काय गुण दर्शवतं आहे? तर 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पोपट हे काय आहे? सामान्य नाम म्हणू शकतो आपण। पोपट अनेक असू शकतात, त्यातलं नाव असेल तर ते विशेष नाम असतं। 11 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील म्हण पूर्ण करायची आहे। तर काय आहे? जसं की आपल्याला प्रश्नात म्हणी दिल्या जातात आणि ती पूर्ण करायला सांगितली जाते। तर इथं काय असेल तेव्हा दिवाळी, नाही तर डॅश डॅश करायला पाहिजे होतं, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आपण। तर नाहीतर काय असतं मिळालो, असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा काय असतो आपण शिमगा म्हणतो, पाडवा म्हणतो, दसरा म्हणतो, काय म्हणतो मित्रांनो? तर
11 नंबरच्या प्रश्नाचे आहे मित्रांनो उत्तर 3 नंबरचं. इथं पर्याय जरा थोडा राहिलेला आहे आकडा द्यायचा. तर शिमगा म्हणतो आपण त्याला. असेल तेव्हा दिवाळी करणे आणि पैसा नसेल तेव्हा शिमगा म्हणजे काहीही नसणे. तर मित्रांनो 12 नंबरचा प्रश्न आहे आपला. 5 बरोबर प्रश्नचिन्ह आणि 6 बरोबर 60. तर ह्याचं उत्तर काय येतं बघा मित्रांनो. 5/6 आहे आणि किती भागिले 30 येईल. तर इथं लॉजिक न लावता एक गुणाकार करायचा आहे मित्रांनो आणि त्याचं उत्तर काय निघतं मित्रांनो. तर 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 25 निघतं आहे. काय म्हणतं 5×5 25 आणि 6 सॉरी 5×5 25 आणि 6×5 30 असं त्याचं लॉजिक निघतं मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे आपला. तर दाल सरोवर उलर आणि दाल हे फेमस सरोवर आहे. तर ते मित्रांनो कुठे आहे ते सर्वांनाच माहिती असेल. जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे तर नाशिक येथे आहे बघा. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे बघा. राज्यसभेची टोटल सदस्य संख्या किती असणार आहे. तर 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 250 ही राज्यसभेची आहे मित्रांनो. लोकसभेची किती आहे 545 आहे का किती आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि किती ॲग्लो इंडियन असतात ते पण सांगा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. सर्वात मोठा ग्रह कोणता. तर सर्वांनाच परिचित असणारा हा ग्रह आहे. 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. कडे असणारा शनी हा ग्रह आहे आणि बुध हा तांबस पिपट काय म्हणतो आपण त्याला तर तो ग्रह आहे. आणि गुरुला काय म्हणतो आपण सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळख आहे मित्रांनो. गुरुची शनीची कडे असणारा ग्रह आहे. तर 17 नंबरचा प्रश्न आहे पुढचा आपला. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली बघा मित्रांनो. चले जाव भारतातून इंग्रजांना हाकलून म्हणजे निघून जावा असं सांगणारे कोण होते तर महात्मा गांधी होते. आणि त्यांनी चले जाव हे आंदोलन सुरू केलं म्हणजे भारत सोडून चालते व्हा असं त्यांचं मत होतं. तर त्याचं उत्तर काय आहे तर चले जाव 1942ला सुरू झालं मित्रांनो. आणि नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली बघा. काँग्रेसचे 2 विभाग झाले. त्या कोणत्या अधिवेशनात झाले. काँग्रेसची प्रत्येक वर्षी अधिवेशनं होतात मित्रांनो. आणि पहिला सर्वात मोठा पक्ष हा होता काँग्रेस. त्याच्यानंतर आता BJP फेमस आहे. तर बघा मित्रांनो याच्यात काय होतं तर ते अधिवेशनं घेतात आणि कोणत्या अधिवेशनात त्यांच्यामध्ये फूट पडली तर मित्रांनो सुरत गुजरात येथे ते अधिवेशन झालं आणि त्याच्यात त्यांची फूट पडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला बघा. त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला होता तो कोठे फडकवला होता तर स्टुटगार्ड या ठिकाणी तो राष्ट्रध्वज फडकवलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. लास्ट हा व्हिडिओचा प्रश्न आहे. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले बघा. धारासणाने जो सत्याग्रह झाला त्याचं एक लेडीजनं काय केलेलं होतं तर नेतृत्व केलं होतं म्हणून तो फेमस होता. तर ते कोणी केलेलं होतं त्या लेडी कोण होत्या तर सरोजिनी नायडू यांनी ते सत्याग्रह केलेला होता. कोणता धारासणा सत्याग्रह. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका. तर हे उत्तर आहे सरोजिनी नायडू. या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मित्रांनो.